निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. पोलीस चौकशी करतील याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्यामध्ये कॉग्निजेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई करतील. आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की काही कॉग्निजेबल ऑफेन्सेस असतात, काही नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सेस असतात. त्यामुळे त्या कॅटेगरीमध्ये या संदर्भातली कारवाई होईल. शेवटी फोर्स किती यूज केलाय याच्या आधारावर तो ऑफेन्स ठरतो. पोलिसांना कारवाई करू द्या, योग्य कारवाई करतील. तर गायकवाड यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. कालपासून खरं तर म्हणजे ज्या वेळेला ही घटना घडली मारहाणीची तेव्हापासून एबीपी माझानं ही बातमी लावून धरलेली होती. कोणतीही तक्रार येण्याची वाट बघू नका असं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात म्हटलेलं आहे. खरं तर आधी फडणवीसांनी अशी भूमिका मांडली होती की या सगळ्या कारवाईच्या संदर्भात विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. मात्र ही बातमी लावून धरल्याच्या नंतर आता फडणवीसांची ही भूमिका स्पष्ट येते. दखलपात्र गुन्हा असेल तर या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी निश्चितपणे कारवाई करावी. कोणतीही तक्रार येण्याची वाट बघत बसू नये असंही आता मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्यामुळे पोलिसांना योग्य ती कारवाई करू द्या, ते योग्य ती कारवाई निश्चितपणे करतील असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला आहे. तर आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याचं हे प्रकरण होतं आणि ही बरीचशी मारहाण त्यांनी केली होती. त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला होता. सगळ्याच जनमानसामधून याविषयी रोषही व्यक्त केला जात होता. तर फडणवीसांनी या सगळ्या घटनेची दखल घेऊन नेमकी काय भूमिका स्पष्ट केली आपण बघूयात. निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. पोलीस चौकशी करतील याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्यामध्ये कॉग्निजेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई करतील. आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की काही कॉग्निजेबल ऑफेन्सेस असतात, काही नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सेस असतात. त्यामुळे त्या कॅटेगरीमध्ये या संदर्भातली कारवाई होईल. शेवटी फोर्स किती यूज केलाय याच्या आधारावर तो ऑफेन्स ठरतो. पोलिसांना कारवाई करू द्या, योग्य कारवाई करतील. आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी अजय माने आहेत आपल्यासोबत. अजय, गेल्या 2 दिवसांपासून एबीपी माझानं या कारवाईच्या संदर्भातली बातमी लावून धरलेली आहे. अखेर आता आज स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी ही भूमिका मांडली की पोलीस योग्य पद्धतीने या संदर्भातली कारवाई करणार आहेत. गुन्हा झालेला ही तक्रार नोंदवली गेली. त्यामुळे आपण माध्यमातून देवेंद्र फडणवीस या संदर्भात पोलीस जे या सगळ्या बाबी जे आहेत त्या पोलिसांकडून तपासल्या जातात. एक महत्वाची बाब म्हणजे की तक्रार जर आणणं गरजेचं नाही, पण कॉग्निजेबल ऑफेन्स आहे की नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स हे सुद्धा तपासलं जाते. त्यासोबतच त्यावेळेस हाणामारी झाली अगदी अजय, काही तांत्रिक कारणांमुळे तुमचा आवाज पोहोचू शकत नाहीये. मात्र आपण बघतोय की एकूणच गायकवाड यांच्या विरोधातल्या या सगळ्या घटनेची आता निश्चितपणे दखल घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांनी. तर गायकवाड यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये. तक्रार दाखल झाली तर गुन्हा दाखल होऊ शकतो असं यावेळेला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुद्धा म्हटलंय. आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आमदार निवास ही जी वास्तू आहे ही विधिमंडळाच्या अखत्यारीमध्ये आहे. माननीय अध्यक्ष महोदय आणि सभापती महोदय ह्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतील. तर पण आपण गृहराज्यमंत्री पद आपल्याकडे आहे, नेमकं हे कारणच आहे का फक्त की नाही, कसे आहे, जर का तक्रार दाखल झाली तर त्याच्यावरती कारवाई करता येईल. तक्रारच दाखल नसेल तर कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही किंवा त्याच्याबद्दल आपण कारवाई करू शकत नाही. तक्रार दाखल झाली तर नक्कीच त्याच्यावरती